आढावा घेण्याचा प्रयत्न करताना एक उत्कृष्ट अशी कादंबरी लिहिते. ते बुलढाणा जिल्ह्यासाठी नव्हेच तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. इथं बसणाऱ्या मुलींना प्रेरणा तर आहेच, पण ते सिक्रेट सुपरस्टार चित्रपटामध्ये जे घडतं इथं बसलेल्या अनेकांनी बघितलं असेल. त्या चित्रपटामध्ये त्या मुलीसोबत तिची आई असते. अश्मिरा बेटा, तू नशीबवान आहे की तुझ्यासोबत आई आणि वडील दोघे आहेत. आणि त्या दोघांना तुझ्याबद्दल इतका अभिमान आहे की त्यांनी इतक्या मोठ्या सोहळ्याचं आयोजन केलं. गायत्री सरांनी सांगितलं की 8 दिवस झाले. म्हणजे त्या सुपरस्टारला आई वडील असतानाही एक पात्र उभं केलं जाते आई वडील नसल्याचं, आणि तो घटनाक्रम 28 पार्ट मध्ये इथे मांडण्याचा प्रयत्न होते. नक्कीच बेटा, तुझ्या लिखाणाला सलाम करावासा वाटतं. चाल आहे म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर बोरक्याच्या बाहेर निघून तिनं व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नाला समर्थपणे साथ तिच्या आईवडिलांनी दिली. हे तितकंच कौतुकास्पद आहे. म्हणून मी वेळेचं भान ठेवतो. मला थोडं बोलायचं होतं, थोडी सामाजिक वाटचालीची बाजू मांडायची होती सर. पण या सामाजिक वाटचालीमध्ये एका मुलीचा संघर्ष तिने ज्या पद्धतीने रेखाटला ते नक्कीच तिच्या वयाला सलाम करण्यासारखं आहे. आणि मी पुनश्च तिच्या आईवडिलांचे सुद्धा इथे कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि मांडायला सर जी ताकद लागते, डोळ्यामध्ये अश्रू येतात, आपल्याला वाटते पाणी आलं आणि गेलं, डोळ्यामध्ये पाणी आलं म्हटलं ना. पण मला असं दिसतंय तो पाण्याचा एक थेंब जरी असता डोळ्यामध्ये आलेला तरी त्यामध्ये 1% पाणी आहे आणि 99% भावना आहे. आणि त्याच भावना त्या मुलीने मांडण्याचा प्रयत्न केला. मी त्याला अनुभव म्हणणार नाही, पण तरीही एका पात्राशी एकरूप होऊन तिने ते मांडलं. त्यामुळे तिच्यासाठी, तिच्या कौतुकासाठी आपले सर्वांचे शब्द सुद्धा अपुरे आहेत. मला इथे आयोजकांनी निमंत्रित केलं, त्याकरिता त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.